गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मम पातु सरस्वते भगवते निःशेषजाड्यापहा। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधामं जगन्विहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास चौथा सद्गुरु स्तवन। श्रीराम समर्थ। आता बघा, पहिल्या दशकामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं की दशक म्हणजे 10 समास त्याच्यामध्ये असतात, म्हणून त्याला दशक म्हणायचं। मग पहिल्या दशकामध्ये 10 समास कोणते आहेत? तर पहिला गणेशस्तवन, दुसरा पहिला मंगलाचरण, दुसरा गणेशस्तवन, तिसरा श्री शारदा स्तवन आणि चौथा सद्गुरुस्तवन। मग आता आपण चौथ्या समासापर्यंत आलोत, सद्गुरुस्तवन। आता पाचवा आहे संतस्तवन, कवेश्वरस्तवन, सभास्तवन, नरदेहस्तवन, असं बाकीचे सगळे आहेत, पण ते पुढे पुढे। आता आपण सद्गुरुस्तवनपर्यंत आलोत। मग आता सद्गुरुस्तवनमध्ये मागच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला मायेचं स्वरूप दाखवलं उलगडून, की माया म्हणजे काय। मग समर्थांनी एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं की जे प्रगट डोळ्याने आपल्याला दिसतं ते सगळं नाशिवंत आहे। दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, पण जे असतची असेल तेची सार। मग माया दृष्टीने दिसते म्हणून ती नाशिवंत आहे, आणि सद्गुरु स्वरूप किंवा भगवंताचं रूप हे दृष्टीने दिसत नाही म्हणून ते कसं आहे? शाश्वत आहे। म्हणून तुमच्या आमच्या देहामध्ये जरी बघायला गेलं तर देहात ही जी माया आहे, ही जी वरवरची माया दिसते तुम्हा आम्हाला, ही नाशिवंत आहे। पण याच्यामध्ये जे शाश्वत तत्व आहे तो अंतरीचा अंतरात्मा आहे, तो दिसत नाही। तो येतो जातो दिसेना, तो येतानाही दिसत नाही आणि जाताना पण दिसत नाही। मग जे दिसत नाही ते सार आहे। म्हणजे केवढा सूक्ष्म विचार आहे हा, की प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार। जे प्रगट आहे ते आसार आहे आणि जे गुप्त आहे ते सार आहे। मग सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे। मग हा विचारच आपल्याला कधी कळेल तर आपण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला हा विचार समजणार नाही। साराचा निवाडा आपल्याला कधी करता येईल? आपल्याला सद्गुरू भेटल्याशिवाय सारा काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, खरं काय, खोटं काय, या सगळ्याचा निवाडा आपल्याला सद्गुरू भेटल्याशिवाय होणार नाही। म्हणून आता चौथा समास दिला बघा, श्री सद्गुरु स्तवन। मग सद्गुरु स्तवन हा समास एवढा सुंदर आहे की या समासामध्ये आता पुढे पुढे आपण पाहू की सद्गुरूंना कशाचीही उपमा देता येत नाही। तो सगळ्याच्या पलीकडचा आहे आणि सगळ्याच्या पलीकडचा मला जर का भेटला ना तरच मी हा भवसागर तरून जाऊ शकते। कारण तो सगळ्याच्या पलीकडचा आहे, तो अलीकडे येतोय माझ्यासाठी, तो मला पलीकडे नेण्यासाठी तो अलीकडे येतोय। म्हणून काय सांगितलंय बघा पहिल्याच ओळीमध्ये, आता सद्गुरू वर्णवेना,
जेथे माया स्पर्शोच शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे. आता सद्गुरू वर्णवेना. जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे. मग आता सद्गुरूंचं वर्णन करताच येत नाही. आता सद्गुरू वर्णवेना. का वर्णन करता येत नाही. का त्या भगवंताचं वर्णन करता येत नाही. का सद्गुरूंचं वर्णन. सद्गुरू आणि भगवंत वेगळा नाही. सद्गुरू आणि भगवंत वेगळं कधीच धरू नको. एक वेळेला ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव आपल्यावर कोपले ना तरी रक्षण करणारा सद्गुरू आहे. पण सद्गुरूंची नाराजी मला कधी करून चालणार नाही. एकदा का सद्गुरू तुमच्या आमच्यावर रुष्ट झाले तर रक्षण करणारा तिन्ही लोकांमध्ये आपला कोणीही वाली नाही हो, सद्गुरू नाही तर. म्हणून सांगितले काय. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. मायेचा स्पर्श तिथपर्यंत होतच नाही तर मला सद्गुरूंचं स्वरूप कसं कळणार. मायेचा स्पर्श जर का झाला तिथपर्यंत माया पोचली तर मला कळेल ना. मला सद्गुरू स्वरूप. मला समजा आता दिलीप दादा म्हटले की ताई आमच्या घरी या, ताई आमच्या घरी या. मी जर का त्यांच्या घरी गेले तर मला कळेल दादांचं घर कसं आहे. दादा जर का माझ्या घरी आले तर दादांना कळेल हा ताईंचं घर वा वा. मी पण म्हणेल दादांचं घर छान आहे बरं का. पण मी तिथपर्यंत पोचले पाहिजे ना तर मला ते कळणार आहे. पण या मायेच्या बळावर मला तिथपर्यंत पोचताच येत नाही. जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. मी अज्ञानी बालक तूची सर्वांचा चालक भक्तजनाचा पालक गजमुखा तू होसी. मी अज्ञानी आहे. मला भगवंता तुझं स्वरूप या मायेच्या बळावर करता येणार नाही. म्हणून काय सांगितलंय पुढे. नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कुठे. काय सांगितलंय. नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती. श्रुती म्हणजे मागच्या समासात दाखवलं. श्रुती म्हणजे वेदमाता, जी वेदांची माता आहे ती श्रुती. आणि ती पण काय म्हणते की मलाही कळलेलं नाही हे सद्गुरू स्वरूप मला पण कळलेलं नाही. ती म्हणते नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मग जर का वेदांची माता म्हणते की मला पण सद्गुरू कळलेले नाहीत तर मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मग मी तर कोण आहे हो. हिनाहुनी मी हिन जैसा भिकारी दिनाहुनी मी दिन नाना विकारी. माझी अवस्था कशी आहे. मग जर का त्या श्रुतीला समजलेलं नाही सद्गुरू स्वरूप तर ते मला कसं समजेल. मग पुढे काय सांगितलंय. नकळे मज नकळे हा विचारू दुरुणी माझा नमस्कारू सद्गुरू देवा पैल पारू पाववी मज नकळे हा विचारू. भगवंता मला काही माहीत नाही. मला पाप माहीत नाही, पुण्य माहीत नाही, खरं माहीत नाही, खोटं माहीत नाही. ह्या मायेच्या बळावर मी काहीच करू शकत नाही. पण आता तूच मला हा भवसागर तरुण ने. बघा माया म्हणजे काय सांगू का. साधं उदाहरण आहे हो. तो गळ असतो गळ. त्या गळाला पुढे आमिष लावलेलं असतं. गळाला काय लावलेलं असते पुढे. आमिष लावलेलं असते. मग ते गळाला लावलेलं आमिष म्हणजे माया. ही माया आपल्याला गुंतवत असते. आपल्याला संसारात गुंतवते, मुलाबाळांमध्ये गुंतवते, नातवंडांमध्ये गुंतवते, ह्याच्यामध्ये गुंतवते. हे माझं, ते माझं, माझं 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 सगळं माझं. ही माया आहे. माझं जे आपण म्हणतो की नाही ही माया आहे. आणि मग त्या गळाला जेव्हा ते आमिष लावलेलं असतं आणि तो गळ सोडला जातो पाण्यामध्ये. आता माशाला जर का समजलं असतं की अरे ही माया आहे, ह्याच्यात आपण अडकून चालणार नाही. ह्या माशाला त्या पाण्यातल्या माशाचं जाऊ द्या. ह्या माशाला जर का समजलं असतं की त्या गळाच्या नादी मी लागून चालणार नाही. या माशाला पण समजलं पाहिजे माझ्याकडे आत्ता येतोय कोण. काम आहे का, क्रोध आहे का, लोभ आहे का, मद आहे का, मत्सर आहे का, दंभ आहे का, संशय आहे का, चिंता आहे का, कुठला विषय आता माझ्याकडे येतोय किंवा कुठला विषय माझ्या अंतरी प्रबळ होतोय. हे जोपर्यंत देहाला समजत नाही तोपर्यंत त्या गळाचं आमिष समजणार नाही हो. म्हणून ते मासा आहे ना त्याला कळत नाही ते की ते मायाजाळ आहे आणि त्याला ते फसवण्यासाठी तो गळ आतमध्ये सोडलेला आहे पाण्यामध्ये. तो मासा तो गळ गिळतो.
आता तो गळ म्हणजे माया, गळाचं आमिष म्हणजे माया दाखवली, आणि तो गळाचा तो जो मागचा हे दाखवलं आहे ना, गळ म्हणजे ज्याला आपण गळ म्हणतो, हां, तर तो जो गळ आहे ना, तर तो गळ म्हणजे सद्गुरू स्वरूप आहे. मग तो मासा पुढच्या ह्यालाच भुलतोय हो. त्यांनी खऱ्या समर्थांची, खऱ्या सद्गुरूंची ओळखच घेतली नाही, खऱ्या भगवंताची ओळखच घेतली नाही. वरवरच्याला भुललाय तो. काय भुललासी वरील या रंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, आहे की नाही. नदी डोंगा परी नीर नोहे डोंगा, नदी डोंगा परी नीर नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. म्हणजे बघायला गेलं तर हे वरवरचे आहे हो. वरीवरी दिसे वैभवाचे, आंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडूच नको. सद्गुरू बोलले हे चर्मकुंडाचं झाकण आहे, हे वरती वरती एवढं वैभवाचं दिसतंय, पण हे वैभवाचं आहे का हो. रजस्वलेचा विटाळ, त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाच याचं केवळ शरीर आहे. हे शरीर तरी कशाचं आहे. रजस्वलेचा विटाळ, त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाच याचं केवळ शरीर आहे. वरीवरी दिसे वैभवाचे, आंतरी पोतडे नरकाचे, वरवर वैभवाचं दिसतंय. मग भगवंत काय बोलले की आतमध्ये मला सुचिरभूत कुठं व्हायचं आहे, तर मला आतमध्ये होता आलं पाहिजे, आणि मला आत बघता आलं पाहिजे हो. आतमध्ये पाहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय मला त्या गळाचं आमिष समजणार नाही, आणि तो मला मायेचा भाग पण कळणार नाही. पण ते गळाचं ते आमिष माझ्या लक्षात आलं पाहिजे की हे कशासाठी आहे. मग त्या माशाला कळत नाही, तो मासा ते गिळतो. काय करतो, गळ गिळतो तो मासा, आणि गळ गिळल्यानंतर ज्या वेळेला मागे ओढला जातो, त्यावेळेला त्या माशाचा काय होतो, घसा फाटतो. म्हणून समर्थ म्हणतात, गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. तो गळ गिळताना सुख वाटलं, पण ते ओढून घेताना मात्र तो काय झाला, घसा माशाचा फाटला हो. मग तुमची आमची अवस्था हीच आहे, आपली अवस्था हीच आहे. आपल्याला ह्या विषय सुखामध्ये एवढं सुख वाटतं, एवढं सुख वाटतं, पण ज्या वेळेला बघा कर्माचे प्रसंग उभे राहतात, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे हे आपल्याला फसवायला आलेले होते ना. बघा, विषय चिंतने शोक पावलो, देहबुद्धीने व्यर्थ नाडलो, भालचंद्र ही तोडी बंधना, हे दयानिधे श्री गजानना. विषय चिंतने शोक पावलो म्हणजे विषयाचं चिंतन केलं तर शोकच आहे. मग या शोकातनं मला सोडवणारा कोण आहे, या भवसागरातनं मला सोडवणारा कोण आहे. बघा आता भवसागरामध्ये ज्या वेळेला डुबक्या घेत असतो तो शिष्य, त्यावेळेला तिथं त्या ठिकाणी उडी घालून तारणारा फक्त सद्गुरू असतो. एवढं तुम्ही आम्ही लक्षात घ्यावं. तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. तुम्ही आम्ही वासना नदीच्या महापुरात बुडतोय. आत्ता आपण वासना नदीच्या महापुरात बुडत आहोत. वासना नदी महापुरी प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. मग या ठिकाणी उडी घालून तुम्हा आम्हाला तारणारा कोण आहे, तर तो सद्गुरू आहे. त्या सद्गुरूंची ओळख मला घेता आली पाहिजे. मग ह्या वासनेच्या नदीमध्ये आपण किती अडकायचं हो, बरोबर ना. तुम्ही आम्ही प्रत्येकाने क्षणाक्षणाला हा विचार करायला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर मला कसा तरून जाता येईल. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकाराम महाराज म्हणतात, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचं आमचं आयुष्य उणं होत चाललंय, सावधान होता आलं पाहिजे. आयुष्य खातो काळ सावधान. बघा म्हणजे तुकोबारायांनीच नाही तर माऊलींनी पण तेच सांगितलंय, समर्थांनी पण तेच सांगितलंय, प्रत्येक संतांनी तेच सांगितलंय की प्रत्येक क्षणाचा तू विचार कर. समर्थ म्हणतात, मना राघवेवीन आशा नको रे. आशा हे मना, समर्थांनी शिकवण मनाला दिली. हे मना, तू त्या राघवाशिवाय दुसरी कशाचीच अपेक्षा ठेवू नको. मना राघवेवीन आशा नको रे,
मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. मग समाधान कुठे प्राप्त होईल? तर मला फक्त आशा त्या भगवंताची, त्या राघवाची आशा मला ठेवता आली पाहिजे माझ्या मनामध्ये. आणि काय सांगितलंय समर्थांनी की नसे राम ते धाम सोडून द्यावे. जिथं राम नाही ना, जिथं भगवंत नाही ना, तिथं थांबूच नको. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. मग कुठलं सुखाच्या प्राप्तीसाठी आपण धावलं पाहिजे? सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले. सुख नाहीच कुठे, तर कुठलं सुख शोधणार आपण? मग सुख शोधायला न जाता मला आहे त्या स्थितीमध्ये ठेविले आनंद, भगवंताने ठेवलेल्या स्थितीमध्ये मला राहता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय पुढे? मज न कळे हा विचारू, दुरुणी माझा नमस्कारू, सद्गुरु राया पैल पारू, पाववी मज. हे भगवंता, मला काय हे समजत नाही. मी अज्ञानी आहे, मी अभागी आहे. मी अज्ञानी अभागी स्वामी, चित्त जडावे तुझ्या नामी. भगवंता, मला काही कळत नाही. मला हा भवसागर तारून तूच घेऊन जा. बघा, अजून सोपं करून सांगते. ज्या वेळेला लहान बाळ असते, अगदी लहान बाळ आहे, त्याला काय कळत नाही. त्या लहान बाळाला आई काय करते माहिती आहे का? छान बघा आंघोळ घालते, त्या बाळाला गंध पावडर लावते, कपडे घालते, काळी टीट लावते, काजळ लावते, छान एवढं छान आवरते त्या बाळाला. बाळाचं एवढं गोजीरवाणे दिसतं ते बाळ, इतकं सुंदर आवरलेलं असते बाळाचं. आणि एवढं छान छान आवरलेलं असते ना, तर त्या आईला वाटतं की आता दुसरं कोणी माझ्या बाळाकडे पाहिलं ना तरी माझ्या बाळाला काय होईल? दृष्ट होईल. एवढं छान आवरलेलं असते त्या बाळाचं. म्हणून पायाला काय लावते, कुठे काय लावते काळं, की माझ्या बाळाला दृष्ट लागू नये. इतकं छान ते गोजीरवाणे दिसतं बाळ, एवढं सुंदर आवरलेलं असतं ना. आता आई काय म्हणते की त्या आता आवरलंय बाळाचं, आता माझ्या मी कामाला लागते. त्या बाळाला खेळायला सोडते आणि ही कामाला लागते घरातल्या. आता त्या बाळाला कुठं कळतंय हो? त्याला कुठं ज्ञान आहे? ते अज्ञानी आहे. बाळ कसं आहे? ते अज्ञानी आहे. त्याला ज्ञान कुठे आहे की आईने माझं एवढं छान आवरलंय? आईचं जरा दुर्लक्ष झालं ना की ते बाळ धावत पळत अंगणात जातंय आणि जशी आईने पावडर लावलेली असते ना, तसंच ते माती घेतं, तोंडाला चोळतं. कारण आईने लावलेली असते तशीच पावडर, ते माती घेऊन तोंडाला चोळतंय, माती खातंय, सगळ्या अंगावर माती टाकतंय. आंघोळ आईने आंघोळ घातली असती, मातीने आंघोळ करते. जशी आईने आंघोळ घातली ना तशी ते माती घेते अंगावर आणि एवढं अवतार करून घरामध्ये येतं. मग आता आई ती थोडी रागवेल हो, थोडी रागवेल आई, थोडी चिडेल. पण त्या बाळाला तसंच ठेवते का ती? नाही ठेवत. ती काय करते? हातातली सगळी कामं टाकून पुन्हा त्याचं आवरते, पुन्हा त्याचे कपडे बदलते, पुन्हा त्याचे तोंड हातपाय धुते, पुन्हा त्याचं सगळं आवरते. कंटाळा करत नाही. मग तुमचं आमचं असंच आहे हो. आपण काय करतो माहिती आहे का? आपल्याला भगवंतानी एवढं छान आपलं आवरलेलं असतं, एवढं छान आवरलेलं असतंय, सगळे आपल्या देहातले अवगुण बाजूला केलेले असतात. पण भगवंताचं जरा दुर्लक्ष झालं की पुन्हा आपण तेच अवगुण पुन्हा करतो, पुन्हा आपण तीच अवगुणी कर्म करत असतो. आणि मग परत मग ती पण आई आहे हो माझी. भगवंत म्हणजे माझी कोण आहे? आई आहे. सद्गुरू माऊली म्हणजे माझी कोण आहे? आई आहे. बघा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्या आईला काय कशाची अपेक्षा नसते की मी मुलाचं संगोपन केलं, मुलाला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं, नंतर जन्म दिला, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला इंजिनियर केलं, डॉक्टर केला, वकील केला, मग आता पुढे मला तो झोपाळा आणेल आणि त्याच्यावर बसून हलवेल, अशा अपेक्षा नसते त्या आईची. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तिला लाभाची आवश्यकता नाही की याच्यातनं मला काहीतरी लाभ होईल, नाही हो. ती लेकरांच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे ती आई. तिला फक्त काय पाहिजे? माझ्या मुलांचं सुख पाहिजे. पोटी भार आहे त्याचे सर्वस्वहीच आहे,
ज्याचा भार पोटामध्ये 9 दिवस व्हायलाय ना तिने, त्याचं ती सगळं सहन करते. मग एखादा दारुडा मुलगा असेल की नाही, की तो दारू पिल्यानंतर त्याला भान नसतंय की आता मी दारू पिलो, ही माझ्यासमोर आहे, माझी आई आहे. त्या दारूच्या नशेमध्ये तो आईला लाथा घालत असतो, तरीसुद्धा त्या आईला काही त्याचं वाटत नाही, कारण पोटी भार आहे, त्याचे सर्वस्वहीच आहे. पोटात भार वाहिलाय ना त्या मुलाचा, मग त्याचं सगळं सहन करण्याची ताकद त्या आईमध्ये असते. म्हणून सांगितलंय की सद्गुरू माऊलीसुद्धा आईसारखं प्रेम तुमच्या आमच्यावर करत असते. आपण किती विषयी विकारांनी बरबटलो ना, ती पुन्हा पुन्हा आपल्याला आंघोळ घालते, पुन्हा पुन्हा आपल्याला सुचिरभूत करते आणि पुन्हा सांगते की हा राजमार्ग आहे, याच्यावर चाल, तू मार्ग भटकू नको, तू नको तिकडे जाऊ नको. तिकडे बघा आई पण मुलाला कशी सांगते की जाळापाशी मुलगा, लहान मूल जाळापाशी जात असेल तर आई सांगते हा ते आहे, तिथे हात लावू नको, हात भाजेल. बघा एखाद्या खड्ड्यात पडायच्या आधी आई सांगते तिकडनं जाऊ नको, इकडनं जा. तसं प्रत्येक वेळेला सद्गुरू माऊली आम्हाला सांगत असतात की हा राजमार्ग आहे. परमार्थ म्हणजे हा बघा संतांनी काढून दिलेला आम्हाला केवढा मोठा राजमार्ग आहे, आणि या राजमार्गावरनं तू चालली ना की तुझ्या पायाला काटे टोचणार नाही ना, कारण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो ना आपण की तो तुमच्या आमच्या पुढे असतो, तुमच्या आमच्या मागे नसतो, तो आपल्या पुढे असतो. कारण आपल्या वाटेतले काटे कुठे सगळं तो वेचत 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 पुढे जात असतो ना, आपल्याला वाट तो मोकळी करून देतो. म्हणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच मला अखंड चालता आलं पाहिजे. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरोसा, आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी. होती स्तवनाची दुराशा, भगवंता मी तुझं स्तवन करीन, अशी खोटी आशा मनामध्ये होती की भगवंता मी तुझं स्तवन करीन. पण स्तवन कसं करणार, ही माया जर का तिथपर्यंत पोचूच शकत नाही तर त्या भगवंताचं स्तवन मी कसं करू. मग पुढे सांगितलंय, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांचित होते मन. मायेच्या बळावर मी भगवंता तुझं स्तवन करील असं मला वाटलं होतं, कारण मला अहंकार आहे ना, मी माझं. अजून पडलंय की आयुष्य, करू सावकाश भगवंताची भक्ती. अरे नाही, कधी कुठला वेळ येईल काही सांगता येणार, कोण समय येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणून सांगितलंय, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांचित होते मन, परी माया झाली लज्जायवान, काय करू. ही मायाच लाजली हो. ह्या मायेला वाटलं होतं, मायेकडे अहंकार होता की मी या मायेच्या बळावर भगवंता तुझं स्तवन करीन, पण ती मायाच लाजली, लज्जायमान झाली. बघा अवस्था कशी असते माहिती आहे का. एक शिष्य सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना म्हणला की मला तुम्ही तुमचा शिष्य करून घ्या. काय करून घ्या, मला तुम्ही तुमचा शिष्य करून घ्या. आता या मायेकडे केवढा मीपणा असतो, केवढा अहंकार असतो. तर सद्गुरू बोलले ठीक आहे, तुला मी माझा शिष्य करून घेतो, पण तू फक्त मला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ एखादी वस्तू आणून दाखव. तुझ्यापेक्षा कनिष्ठ, तुझ्यापेक्षा छोटी वस्तू मला आणून दाखव. कनिष्ठ म्हणजे हा मीपणामध्ये होता, म्हणजे ह्याला वाटत होतं की मी श्रेष्ठ आहे. मग आता सद्गुरू बोलले तुझ्यापेक्षा कनिष्ठ वस्तू मला आणून दाखव. कनिष्ठ म्हणजे लहान, तुझ्यापेक्षा लहान वस्तू. आता हा म्हटलं काय अवघड आहे त्याच्यामध्ये, माझ्यापेक्षा लहान तर माझी मुलं आहेत ना, माझ्यापेक्षा लहान, ऐकू येते ना सगळ्यांना व्यवस्थित. माझ्यापेक्षा लहान माझी मुलं आहेत, माझ्यापेक्षा लहान माझी पत्नी आहे, त्यामुळे काय अवघड नाही. मी माझ्यापेक्षा लहान माझ्या मुलांना, पत्नीला, कोणाला पण म्हणू शकतो चला सद्गुरूंकडे. आणि मग गेला घरी. घरी गेल्यानंतर मुलाला बोलला, म्हटलं आता सद्गुरूंनी माझ्यापेक्षा कनिष्ठ वस्तू आणायला सांगितली, मग आता तू तर माझा मुलगा आहे, माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, तू चल सद्गुरूंकडे. मुलगा म्हटला नाही,
मी का कनिष्ठ? मी कसा काय कनिष्ठ? मी एवढा गावचा सरपंच आहे, माझ्यामुळे गावात तुमचं नाव झालं, वडिलांना म्हणतो, आणि मी कनिष्ठ म्हणून तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. पत्नी पण तशीच बोलली की कनिष्ठ म्हणून मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण मी आहे म्हणून तुमचा संसार आहे, मी आहे म्हणून तुमची मुलं बाळ आहे, मी आहे म्हणून सगळं घरदार आहे, मी आहे म्हणून तुम्ही आहे, आणि माझ्यात काही कमी आहे म्हणली, मी काही येणार नाही म्हणली, माझ्यात काही कमी नाही, मी तुमच्यापेक्षा कमी नाही. आता पत्नी नाही म्हटली, मुलं नाही म्हटली, मग आता काय कोणाला? आता आपल्याच घरातले जर का आपल्याला नाही म्हटले तर आपण बाहेर कुठली कनिष्ठ वस्तू नेऊन दाखवायची? म्हणून शेवटी दुसऱ्या दिवशी आपला प्रातविधीला जातो. आता इथं प्रातविधी म्हणजे समजलं, सगळ्यांना समजलं. प्रातविधीला गेल्यानंतर हा म्हटला बरोबर, ही सगळ्यात कनिष्ठ वस्तू. काय म्हटला? सगळ्यात कनिष्ठ वस्तू म्हणलं ही. बाकी सगळे जरी नाही म्हटले तरी आपण ही वस्तू नेऊन दाखवू शकतो सद्गुरूंना की ही कनिष्ठ वस्तू मी आणली म्हणून. आता तो उचलणार तेवढ्यात ती विष्ठा बोलायला लागली, हो दूर हो कनिष्ठा. विष्ठा बोलली. कोण बोलली दादा? विष्ठा बोलली, दूर हो कनिष्ठा, मला हात लावू नको, तू कनिष्ठ आहे. ती विष्ठा त्याला काय म्हटली? तू कनिष्ठ आहे. म्हणजे तू कनिष्ठ म्हणजे मी श्रेष्ठ ना. त्याला म्हटली तू कनिष्ठ आहे, मला हात लावू नको. का? तर काल मी गुलाबजाम होते, तुझ्या कनिष्ठाच्या पोटात जाऊन माझी ही अवस्था झाली एका रात्रीमध्ये. मी श्रेष्ठ होते, काल माझी अवस्था श्रेष्ठ होती, पण तुझ्या पोटात गेल्यानंतर, तुझ्या आतमध्ये गेल्यानंतर माझी ही अवस्था झाली. एक रात्र तुझ्या आतमध्ये मी राहिले देहामध्ये, तर माझी ही अवस्था झाली. त्यामुळे तू कनिष्ठ आहे, मला हात लावू नको. मग आता काय, विष्ठासुद्धा जर का आपल्याला कनिष्ठ म्हणते, तर मग आता सद्गुरूंकडे कनिष्ठ वस्तू कुठली न्यायची? मग गेला तोंड पाडून सद्गुरूंकडे, मान खाली घालून. तर सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू बोलले, काय रे, तुझ्यापेक्षा कनिष्ठ वस्तू मिळाली का? आता आपलं सद्गुरू स्तवन आहे म्हणून आपण थोडंसं घेतोय. आता तुझ्यापेक्षा कनिष्ठ वस्तू मिळाली का तुला? तर नाही म्हणलं सद्गुरू. मी मुलांना विचारलं, पत्नीला विचारलं, अगदी माझी स्वतःची विष्ठासुद्धा मला कनिष्ठा बोलली, त्याच्यामुळे मी आता कुठली कनिष्ठ वस्तू तुमच्याकडे आणू? तेव्हा सद्गुरू बोलले, अरे ज्या वेळेला मी तुला बोललो होतो की मला तुझ्यापेक्षा कनिष्ठ वस्तू घेऊन ये, त्याच वेळेला जर का तू बोलला असता की भगवंता माझ्यापेक्षा कनिष्ठ विश्वात कोणीच नाही, मीच सर्वात कनिष्ठ आहे, तिथंच तू सुटला असता, बरोबर ना? पण कमीपणा मी कमीपणाच घेत नाही हो. हा मी जो आहे ना, हा महाड आमरट आहे. हा मी आमच्यातला मी आहे ना, हा कमीपणाच घेत नाही. मी माझ्यापेक्षा कमी कोण आहे ते बघायला गेलो, पण आपल्यापेक्षा कमी कोण आहे का? आपल्यापेक्षा कमी कोणीही नाही, सगळ्यात कमी आपणच. मगाशीच सांगितलं, हिनाहुनी मी हीन जैसा भिकारी, दिनाहुनी मी दीन नाना विकारी. मीच कनिष्ठ आहे सगळ्या विश्वामध्ये. जर का कोणी कनिष्ठ वस्तू असेल ना, तो मी आहे. हे जर का आपण जेव्हा मान्य करू ना, त्यावेळेला आपल्याला सुटण्याचा मार्ग आपल्या पुढे मोकळा होतो. मुमुक्ष भावे आपण असे, आपण मी माझ्यात जर का पाहिलं ना, तर ती अवस्था मुमुक्षाची आहे. म्हणे मी अवगुणाची खाणी. मुमुक्ष काय म्हणतो? म्हणे मी, तू नाही, तू अवगुणाची खाणी नाही म्हणत तो. जो मुमुक्ष आहे ना, 4 प्रकार आहेत, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. त्याच्यातला बद्ध आहे ना, तो मागच्या वेळेला सांगितला, बद्ध आहे तो बांधलाय, सगळ्या संसाराला बांधलाय. तो मुमुक्ष आहे ना, तो मुमुक्ष, तो काय म्हणतो? म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी. या नाव मुमुक्ष. म्हणजे तो हळूहळू तो कुठे चाललाय? तर एक एक पायरी वर चढत चाललाय. ज्यावेळेला मलाच माझे अवगुण कळतील ना, माझेच अवगुण मज वाटती सद्गुण, अशी अवस्था असेल तर कधीच सुटणार नाही. पण माझे अवगुण जर का मी आतमध्ये डोकावून पाहिले तर नक्कीच त्याच्यातनं सुटका होणार. म्हणून सांगितलंय, नातुडे मुख्य परमात्मा
म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूंचा. नातुडे मुख्य परमात्मा. बघा, म्हणून करावी लागे प्रतिमा. आता प्रभू रामचंद्रांना आठवायचं म्हटलं तर आपल्याला ती सावळी मूर्ती समोर डोळ्यासमोर येते, किंवा आपण श्रीरामांची मूर्ती पाहिल्यानंतर आपण म्हणू हां ही श्रीरामांची मूर्ती आहे. समर्थांना सुद्धा ज्या वेळेला समर्थ वारीला गेले होते आणि ज्या वेळेला पांडुरंगाच्या मंदिरात समर्थ गेले त्यावेळेला समर्थांना, कारण माझ्या मनामध्ये जो भाव आहे ना तोच मला समोर दिसणार. मग समर्थांनी डोळे मिटले तर तिथं पांडुरंगाच्या मूर्तीच्या जागेवर समर्थांना रामाचं दर्शन झालं, श्रीरामांचं दर्शन झालं. आणि पांडुरंग समर्थ पांडुरंगालाच म्हणतात, येथे उभा का श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, कुठे गेली सीतामाई, येथे राही रखुमाबाई, तुझे धनुष्यबाण कुठे, कुठे गेले धनुष्यबाण, कर कटेवरी ठेवून, असा श्रीरामा तू कटेवर हात ठेवून का उभा आहेस, तुझं धनुष्यबाण कुठे आहेत. म्हणजे प्रत्येक तिथं स्वरूप समर्थांनी कोणाचं पाहिलं तर स्वरूप समर्थांनी श्रीरामाचं पाहिलं. म्हणून काय सांगितलं, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा तरी डोळ्यासमोर आपण श्रीरामाची म्हणा, पांडुरंगाची म्हणा, श्रीकृष्णांची म्हणा, किंवा आपल्या 33 उच्च प्रतीच्या देवतांची प्रत्येकाची आपण प्रतिमा जी आहे ती प्रतिमा डोळ्यासमोर आणल्यानंतर भगवान शंकर, मग हे दत्तात्रेय, मग आपण नाव घेतलं तरी आपल्या पुढे ती प्रतिमा उभी राहते, कारण आपण मूर्तीमध्ये त्यांना त्या स्वरूपात पाहिलेलं आहे. मग त्या भगवंत कळण्यासाठी सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तो भगवंत कळण्यासाठी मला या सगुण देहाचा आधार घ्यावा लागतोय, कारण या मागच्या वेळेला सांगितलं की देहाचा आधार नाही घेतला तर आपण भगवंताची भक्ती करणार कशी. मग हे माध्यम आहे, हे देह तुमचा आमचा देह म्हणजे आपल्याला भगवंतापर्यंत पोचण्याचं माध्यम आहे. म्हणून सांगितलंय, आपल्या भावासारखा मणी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू हा स्तवणी स्तवू आता. आपल्या भावासारखा मणी, मग माझ्या मनामध्ये भाव कसा आहे तसाच मला तो भगवंत प्राप्त होईल. मंगलाचरणामध्ये शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलंय, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरे धरी जो पुसा तयाशी त्याची प्राप्त. जो द्वेष मत्सर घेईल त्याला तेच प्राप्त आहे. जयाचा भावार्थ जैसा, म्हणून आपल्या भावासारखा मणी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू स्तवणी स्तवू आता. मग आपल्या भावासारखा, जसा आता माझा भाव आहे तसं भगवंता सद्गुरू मी तुझं स्तवन करण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या मायेच्या बळावर मी तुझं स्तवन काही करू शकत नाही, पण तरी माझा जसा भाव आहे तसं मी तुझं स्तवन करतो. मग जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. कसा आहे तो, दीनबंधू. तुझी अभ्यंकरे, अनावर माया ही ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाई. एकदा का सद्गुरूंचा ज्ञान प्रकाश माझ्या अंतरी गेला तर जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार निघून जातो, तसा एकदा का सद्गुरूंचं ज्ञान अमृत माझ्या अंतरी गेलं की काय होतंय, अंतकरणाचा अंधकार निघून जातो. ज्ञानाची ज्योत आतमध्ये लावल्यानंतर अंधकार आतमधला काय होतोय, बाजूला होतोय. आदित्य अंधकारे निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी झाली या अंतरे पुन्हा काळुके. आदित्य अंधकार निवारे, सूर्य काय करतोय, अंधार बाजूला करतोय, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, पण नंतर तो जेव्हा मावळतोय त्यावेळेला पुन्हा काय होतोय, अंधार होतोय. तसा भगवंता सद्गुरू राया, एकदा का तुझा ज्ञान प्रकाश माझ्या अंतरी गेला तर पुन्हा तो मावळणार नाही. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. अज्ञान कसं, समूळ म्हणजे मुळासकट, समूळ. एकदा का सद्गुरू तुम्हा आम्हाला एकदा का सद्गुरूंची प्राप्ती झाली की तुमच्या आमच्या देहातलं अज्ञान मुळासहित बाजूला होतंय, मूळ पण राहत नाही, मुळासहित उपटून सद्गुरू काय करतात, अज्ञान बाजूला करतात. अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम. तुम्हाला आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं ते काय करतात, बाजूला करतात आणि मुळापासून अज्ञान बाजूला करतात. सुवर्णाचे लोह काही सर्वता होणार नाही,
तैसा सद्गुरू संदेही पडोची नेणे सर्वदा. काय सांगितलंय? सोन्याचं कधी लोखंड होईल का? सोन्याचं लोखंड कधी होईल का? नाही होणार. सुवर्णाचे लोह काही सर्वता होणार नाही. तैसा सद्गुरू संदेही पडोच नये. तसा सद्गुरूंवर काय संदेह घेऊच नको. पूर्ण विश्वास भगवंताच्या चरणी पाहिजे. का सरिता गंगेसी मिळाली. काय सांगितलंय? का सरिता गंगेसी मिळाली. बघा, पहिला ओढा असतो. ओढ्याचं रूपांतर नदीमध्ये होतं. नदीचं रूपांतर नदी कुठे मिळते? सागराला जाऊन मिळते, बरोबर ना? सागरामध्ये होतं. मग आता सागरामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो परत त्या सागरामधनं तो ओढा बाजूला काढता येतो का आपल्याला? येतो का? नाही करता येत. का सरिता गंगेसी मिळाली. मिळणी होताच गंगा झाली. एकदा ती त्या गंगेला मिळाल्यानंतर तिची गंगाच झाली ना. आता तो ओढा बाजूला करता येणार नाही. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. थेंबुटा सागरी मिळाला. एक पाण्याचा थेंब सागरामध्ये पडल्यानंतर तो थेंब पुन्हा आपल्याला बाजूला करता येईल का? की हा वरचा पावसाचा थेंब सागरात पडलाय आणि हा असा मी पुन्हा बाजूला करते? नाही करता येणार. का तर तो सागरामध्ये पडल्यानंतर थेंबुटा सागरी मिळाला. तो थेंबुटा सागरी. तसा तुम्ही आम्ही थेंबुटा आहे हो. पण ह्या ज्ञानसागरामध्ये तो पडल्यानंतर त्याचा काय झाला? सागरच झाला. म्हणून काय सांगितलं पुढे? परिते सरिता मिळणी मागे, ओहाळ माणी जेते जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होय. पण बघा, ज्या वेळेला मिळणी होण्याच्या अगोदर अवस्था काय आहे त्याची? ओढा आहे, गटार आहे, नाला आहे. पण ज्या वेळेला त्याची सागराला मिळणी होते त्यावेळेला त्याचा सागरच होतोय, महासागर होतोय. पुढे सांगितलं परीस आपण ऐसे करेना. जो परीस आहे ना, आता सद्गुरूंना ह्या सगळ्या उपमा आहेत बरं का. परीस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूंचा. परीस आपण ऐसे करीना. तो परीस आहे ना, आता तो परीस जरी असला तरी तो स्वतःसारखं करतोय का? परीसाला परीस करता येतो का? परीस लोखंडाला लागल्यानंतर त्याचं परीस होतं का सोनं होतं? परीस होतो का सोनं होतं? सोनं होतं. पण परीसाला परीस करता येतो का? नाही करता येत. परीस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोह पालटेना. सुवर्णाने लोखंड बदलत नाही. परीसाने लोखंडाचं सोनं होईल, पण सुवर्ण जर का लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होईल का? आणि सुवर्ण जर का लोखंडाला लावल्याने सोनं होत असतं तर आत्ता सोनं 80,000वर गेलं असतं का? म्हणजे सोनं जर का सोनं लोखंडाला लावलं, तर आपल्या घरात लोखंड भरपूर आहे आणि आपल्याकडे सोनं समजा थोडं आहे, ते सोनं मी लोखंडाला लावलं आणि त्या लोखंडाचं सोनं झालं तर मला सोनाराच्या दुकानात जायची आवश्यकता आहे का हो? एवढं 80,000 तोळा घ्यायला नाही आवश्यकता. मग परीस लोखंडाला लागल्यानंतर सोनं होत आहे, पण परीसाला परीस करता येत नाही. परीस लोखंड करू शकतोय, पण परीस करता येत नाही. तसं सुवर्ण लोखंडाला लावलं तर सोनं होत नाही का? होत आहे? नाही होत. परीस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूंचा. बघा, शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून ही उपमा न साये सद्गुरूस परिसाची. म्हणून परिसाची उपमा सद्गुरूंना लागू पडत नाही. कारण सद्गुरू कसे आहे माहिती आहे का? आपणासारखे करिसी तत्काळ. सद्गुरू काय करतात? परीसाला परीस करता येत नाही, पण सद्गुरूंना शिष्याला आपणासारखे करिसी तत्काळ. नाही की काळ वेळ तया लागे. तिथं काळ वेळ नाही. म्हणजे सद्गुरू काय करतात? शिष्याला हातचा राखत नाही कुठं. बघा, आपण आता कुठेही गेलो ना तरी लोक काय सांगताना शिकवताना हातचा राखत असतात. तसा सद्गुरू आहे ना, कधी आपल्या शिष्यापासून काही राखून ठेवत नाही की माझ्यापेक्षाही माझा शिष्य ज्ञानी झाला पाहिजे, अशी सद्गुरूंची भावना असते. म्हणून काय सांगितलंय? शिष्याचं गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा न साये सद्गुरूस परिसाची. म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा लागू पडत नाही. उपमे द्यावा सागर. आता सागराची उपमा सद्गुरूंना लागू पडते का? उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार.
सागराची उपमा जर का सद्गुरूंना सागर अथांग आहे, सागर कसा आहे, अथांग आहे. आणि मग त्या सागराची उपमा जर का सद्गुरूंना द्यायची म्हटलं तर तो सागर कसा आहे, खारट आहे. बघा, सद्गुरूशी उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार, क्षार म्हणजे खारट. समुद्र कसा आहे, खारट आहे. मग अथवा म्हणे क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. मग जर का समुद्राची उपमा दिली तर तो खारट आहे. पण सद्गुरू खारट आहे का? सद्गुरू किती गोड आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू. मग अथवा म्हणून क्षीरसागर. मग दुधाच्या सागराची उपमा जर का दिली सद्गुरूंना, कल्पनावहिनी, दुधाच्या सागराची उपमा जरी दिली सद्गुरूंना तरी तो दुधाचा सागर नासणार आहे, दूध नासणार आहे की नाही. मग दुधाच्या सागराची उपमा पण नाही देऊ शकत, तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू. आता मेरू पर्वत, त्याची उंची किती आहे. मग त्या मेरू पर्वताची उपमा जर का सद्गुरूंना द्यावी म्हटलं, उपमे द्यावा मेरू तरी तो जड पाषाण कठोरू. तो मेरू पर्वत कसा आहे, जड पाषाण कठोर, दगडच ना तो. मेरू पर्वत म्हणजे तो दगडच. आणि मग तो जड पाषाण आणि कठोर आहे. मग तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा. मग सद्गुरू कसा आहे, कोमळ आहे. तो आपल्या शिष्यांवर कसा आहे, त्याची अखंड कृपा आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू. पुढे सांगितले उपमे द्यावे गगन. आता त्या गगनाची उपमा जर का सद्गुरूंना द्यायची म्हटलं तरी ते गगनापरीस निर्गुण. सद्गुरू स्वरूप कसं आहे, गगनापरीस निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. गगनाचा पण दृष्टांत सद्गुरूंना लागू पडत नाही. सागराचा दृष्टांत लागू पडत नाही. क्षीरसागराचा दृष्टांत लागू पडत नाही. सोन्याचा दृष्टांत लागू पडत नाही. परिसाचा दृष्टांत लागू पडत नाही. पडतोय का? हे सगळे दृष्टांत सद्गुरूंना म्हणजे तुलना, उपमा म्हणजे सद्गुरूंची तुलना कशानेच होऊ शकत नाही. म्हणून काय सांगितलंय, धीरपणे उपमू जगती. आता जगती म्हणजे काय सांगितलंय, पृथ्वी. जगती म्हणजे कोण सांगितली, पृथ्वी, धरणी माता. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती. तरी ती कल्पांतराने, कालांतराने खचणार आहे. बरोबर ना. भूकंप आला तरी ती खचते, गावाच्या गावं उद्ध्वस्त होतात. मग तिची जरी उपमा दिली तरी ती कालांतराने खचणार आहे. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती. म्हणून धीरत्वा सदृष्टांती ही न वसुंधरा. ही वसुंधरा सुद्धा सद्गुरूंना वसुंधरेचा दृष्टांत पण लागू पडत नाही. पुढे सांगितले आता उपमावा गबस्ती. गबस्ती म्हणजे सूर्य. गबस्ती म्हणजे कोण दाखवला, सूर्य. आता उपमावा गबस्ती तरी त्या गबस्तीचा प्रकाश किती, त्या सूर्याचा प्रकाश असा किती आहे. त्याला शास्त्राची मर्यादा आहे. शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरू अमर्याद. सद्गुरूंचा प्रकाश कसा आहे, अमर्याद आहे. त्याचा ज्ञानाचा प्रकाशापुढे सूर्याच्या प्रकाशाची पण तुलना नाही होऊ शकत. म्हणून हा पण दृष्टांत हीन पडला. म्हणून उपमे द्यावा दिनकर, सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फणीवर तरी तोही भार वाहे. आता फणीवर म्हणजे शेष. फणीवर म्हणजे कोण सांगितला, शेषनाग. आता त्याच्या शिलकीवर सगळी पृथ्वी आहे. आता हे कोणाला पटू अथवा न पटू, पण आपण काय म्हणतो, शेषाच्या फणीवर पृथ्वी आहे. संपूर्ण भार शेषाच्या फणीवर आहे. पण तसं जरी एखाद्याला नाही पटलं तरी आपण एवढं तरी म्हणू शकतो, शेष म्हणजे शिल्लक. शेष म्हणजे शेष. शेषचा अर्थ काय होतो, दुसरा अर्थ काय होतो, शिल्लक. मग हे सगळं ब्रह्मांड आहे, विश्व आहे, ते शिलकीवर आहे. आणि शिल्लक संपली ना की कल्पांत झाल्याशिवाय राहणार नाही. शिल्लक आहे म्हणून सगळं आहे, पण शिल्लक संपली की सगळं संपलं. मग बघा, साधं उदाहरण आहे की कल्पांतसुद्धा कसा दाखवला माहिती आहे का, समर्थांनी पुढं दिलं आहे आपल्याला. कल्पांतसुद्धा फार भयंकर आहे. बघा, पृथ्वी कल्पांत थोडं एकाच ओवीचं मी सांगते, जास्त सांगत नाही कारण आपला समास बाकी आहे अजून. तर कल्पांत आहे ना, काय दाखवलं आहे समर्थांनी की पृथ्वी जळापासून झाली पृथ्वी, परत ती जळातच मिळाली.
पृथ्वी जळापासून झाली, पुढे ती जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून, ते तेज जळ शोषिले, महत तेज आटून गेले, पुढे तेजचे उरले सावकाश, तेज झाले वायूपासून, वायू झडपी तया लागोनी, तेज जाऊनी दाटणी वायूचीच झाली. बघा, आता तेज गेला, आता वायू राहिला. मग वायू कुठून निर्माण झाला? तर वायू आकाशापासून झाला आणि तो पुढे आकाशामध्येच विराला. ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा पंचभूतांचा नाश दाखवला. आणि हा पंचभूतांचा नाश म्हणजेच हा कल्पांत आहे. बघा, कल्पांत समर्थांनी फार मोठा दाखवला आहे की अगदी कल्पांताच्या वेळी सांगितले की 100 वर्ष अनावृष्टी, म्हणजे शतवर्ष अनावृष्टी, त्याने जळेल ही सृष्टी. 100 वर्ष पाऊसच पडणार नाही. शतवर्ष अनावृष्टी, त्याने जळेल ही सृष्टी. आणि मग 100 वर्षानंतर पुढे परत 100 वर्ष नुसता पाऊसच सुरू राहणार. तर ते पावसाची धार जी असणार आहे ना, ती हत्तीच्या सोंडे एवढी एक धार असणार आहे. आणि पर्वत प्राय पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा. म्हणजे पर्वतासारखी एक एक गार पडणार आणि पर्वत उडून जातील असा वारा येणार. असा हा कल्पांत आहे. ते पुढे पुढे आपल्याला दासबोधामध्ये आहे. सगळं खूप खूप अभ्यासायचं आहे आपल्याला. अजून आपण सद्गुरु स्तवनापर्यंतच आहोत. तर काय सांगितलं माहिती आहे का, की म्हणून उपमे उणे दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. आता शेषाला जरी उपमा द्यावी की एवढी पृथ्वीचा भार त्याने वाहिलाय, मग तो सद्गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहे का, असं जर का विचार केला तरी तो भार वाहतोय. तरी तो काय करतोय पृथ्वीचा, तरी तोही भारवाही. म्हणजे तिथंही हीनच आहे. पुढे काय सांगितलं, दृष्टांतहीन पडला तो. पुढे आता उपमे द्यावे जळ. आता जळ म्हणजे पाणी. आता पाण्याची उपमा जर का सद्गुरूंना द्यायची म्हटलं तर आता उपमे द्यावे जळ, तरी ते कालांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप हे निश्चळ जाणार नाही. पुढे सांगितले, सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरती मृत्यूपंथ. सद्गुरूंना जर का अमृताची उपमा दिली तर अमर अमर म्हणणारे मृत्यूपंथाला गेले की नाही दादा? बघा, हिरण्यकश्यपूला वाटलं मी अमर आहे, त्यांनी वरच असं मागून घेतलं, घरात नको, दारात नको, रात्री नको, दिवसा नको, अजून काय सांगितलं, शस्त्राणी नको, अस्त्राणी नको, देवाणी नको, दानवाणी नको. म्हणजे या कोणीच मला, यांच्या हातून कोणाच्याच हातून मला मरण नको. मग देव नाही, दानव नाही, नरसिंह अवतार घ्यावा लागला. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नख्यांनी फाडावा लागला. आत नाही, बाहेर नाही, उंबऱ्यात घ्यावा लागला. सकाळ नाही, संध्याकाळ, काय दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळी घेतला. दिवसा नको आणि रात्री नको मरण सांगितलं होतं, दिवसा नको आणि रात्र नको. मग ती तिन्ही सांची वेळ घ्यावी लागली. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्येच त्यांना पकडून पण त्यांचा अंत झालाच ना. अमर धरती मृत्यूपंथ. रावणाला 6 कोटी आयुष्य होतं, जगता आलं का हो? नाही जगता आलं. म्हणून काय सांगितलंय बघा, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. तो राहो आहे ना, राहो, त्यांनी अमृत प्राशन केलं तरी त्याचा मृत्यू झाला. मग अमर अमर म्हणणारे ते मृत्यूपंथाला गेले. मग ते अमृताची उपमा सुद्धा सद्गुरूंना लागू पडत नाही. सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. एकदा का तुमच्या आमच्यावर काय सांगितलं ही ओवी पुन्हा घेऊ आपण. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरती मृत्यूपंथ, सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. तुमच्या आमच्यावर जर का सद्गुरू कृपा झाली ना एकदा, की आपण अमरच झालो. जर का आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातनंच चुकलो की आपण अमर झालो ना. हे नाशिवंताचं टाकायचं आहे, ह्याचा विषयच नाही. अमर होणं म्हणजे काय, की पुनरपी जननम पुनरपी मरणम, जननी जठरी शयनम. हे पुन्हा पुन्हा येरझारे आपले संपले ना, आपण एकदा त्या तत्वामध्ये विलीन झालो ना, की आपण अमरच झालो. की आपल्याला काही या इहलोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आपण कायमचं जिवंत राहिलो म्हणजे आपण अमर झालो, ही व्याख्या नाही अमरत्वाची. अमर म्हणजे काय, की जाण्यापूर्वी देहाचं सार्थक करून जो जातो तो अमर झाला. आता तुकाराम महाराज, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुकाराम महाराजांची गाथा आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे, बरोबर ना. म्हणजे जोपर्यंत बघायला गेलं तर हे अमर झाले. आता 4.5 वर्ष झाले, अजूनपर्यंत आपण ग्रंथ घेतोय, वाचतोय आणि आता आपल्या पुढच्या पिढीला आपण हे ज्ञान देतोय. खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते
की आपण ज्या वेळेला बसतो श्रवणाला, त्यावेळेला आपण घरातली खरं जी आत्ता देशाचे जे भावी आधारस्तंभ आहेत, छोटी छोटी मुलं वगैरे, यांना घेऊन बसलं पाहिजे. कारण छोट्या छोट्या मुलांवर संस्कार होण्यासाठी या मुलांना आळंदीमध्ये सोडतात, गुरुकुलमध्ये, आणि त्या गुरुकुलमध्ये त्यांना हाच अभ्यास असतो जो आत्ता आपण इथे आठवडाभर सुरू केला आहे. आपल्याकडे सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, श्री रघुनाथ फाउंडेशनचं कार्य बघा. सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी दासबोध ग्रंथ आहे, बुधवारी एकनाथी भागवत आहे, गुरुवार विषय महाराजांवर सोडला आहे, वेगवेगळे महाराज आहेत गुरुवारी, शुक्रवारी तुकाराम महाराजांचा गाथा आहे, शनिवारी आपलं सगळ्यांचं भजन आहे, आपण त्याचाही आनंद लुटतोय. मग हे सगळं आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना आपण घेऊन बसलं पाहिजे. वेगळ्या गुरुकुलामध्ये कुठं जायची आवश्यकता नाही. आपलं नावच काय आहे, वशिष्ठ गुरुकुल आहे, आपलं हे गुरुकुलच आहे. मला दुपारी आत्ता आहेत का त्या ताई जॉईन, मी बघते एक मिनिट. त्यांचा फोन आला मला ताईंचा की मला आता नाही आहेत त्या जॉईन. त्यांचा फोन आला मला की काय तुपे म्हणून आहेत, मंगलाताई तुपे म्हणून आहेत. तर त्यांचा फोन आला मला की ताई मला पण निरूपण करायची म्हणजे प्रवचन करायची फार इच्छा आहे वगैरे वगैरे. पण म्हटलं तुम्ही आता सध्या जॉईन दिसत नाही. नाही हो म्हणे, घरातली कामं असतात. आता घरातली कामं जर का आपण करत बसलो, तेवढा 1 तासच फक्त, आणि तोही वेळ आपण ती वेळ अशी ठेवली आपण की सगळ्यांची सगळी कामं तोपर्यंत उरकतात. किंवा कुठे काही समजा एखादं काम राहिलं तर आपण ते टाकून पण आलं पाहिजे, आपल्याला तेवढी ओढ लागली पाहिजे. पहिली गोष्ट, जर का तुमच्या मनातनं एवढी तीव्र इच्छा आहे ना की मलाही 4 शब्द बोलता आले पाहिजे, तर आपण ज्या गुरुकुलमध्ये आपण ॲडमिशन घेतलं आहे तिथे आपण व्यवस्थित अभ्यास पण केला पाहिजे. जरी सांगितलं नाही, इथे तुम्हाला होमवर्क काय दिला नाही, तरी पण आपल्या मनाने आपण ठरवायचं की बाबा आता आपण हरिपाठातला एक अभंग रोज पाठ करूया, किंवा आपण काकड आरतीचा एक अभंग दिवसभर, एक अभंग, मी सांगते माझा अनुभव, एक अभंग आपण दिवसभर गुणगुणला, दिवसभर एक अभंग दिवसभर एकच घ्यायचा तो, आणि तो पूर्ण दिवसभर तो एकच अभंग केला ना, तो परत तुमच्या स्मरणातनं कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. कारण आपण तो दिवसभर गुणगुणला आहे, तो पूर्ण पाठ झालेला असतो. त्यामुळे एका दिवशी एक अभंग असा नित्यनियमच ठेवा की तेवढा माझा पाठ झालाच पाहिजे. मग काय सांगितलं आहे पुढे बघा, म्हणून आता उपमे द्यावे जळ, तरी ते कालांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही, सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरती मृत्यूपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी, सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू. आता सद्गुरूंना कल्पतरू तरी म्हणता येईल का? कारण कल्पतरू काय करतो माहिती आहे का? कल्पनेतलं फळ देतो. कल्पतरू काय करतो? आपल्या कल्पनेत, म्हणजे आता समजा मी कल्पतरूच्या झाडाखाली मी उभी आहे, मला माहीत नाही की ते झाड कल्पतरूचं आहे, पण मी तिथं कल्पना केली की अरे मला मागच्या वेळेला महाराजांनी भाग सांगितला की अरे मला आता इथं खूप उन्हातान्हातनं आले, मला तहान लागली, लगेच तिथं पाणी आलं, मला भूक लागली, लगेच तिथं जेवण आलं, आता मला जर आराम करायचा, लगेच तिथं कॉट आली. कारण ते झाडच कल्पतरूचं आहे ना, तू जी कल्पना करणार ते तुला तिथं प्राप्त होणार आहे. पण तू कल्पना केली, अरे इथं मी जे मागते ते सगळं इथे भूत तर नाही, भूत पण आलं, मला खाणार तर नाही, ते खाऊन पण टाकलं. म्हणजे हे आपल्या कल्पनेचं आहे. पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडचं देतो की ज्याची आपण कधी कल्पनाच केली नाही. भगवंत आपल्याला कल्पनेच्या पलीकडचं देतो, आपण त्याची कल्पना पण केलेली नसते की हे सगळं मला प्राप्त होईल. मग तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या हिताचं जे आहे ना तेच भगवंत आपल्याला देत असतो. आपल्याला कळत नाही आपलं हित आहे, जसं त्या लेकराला कळत नाही त्याचं हित आहे, त्याच्या आईला कळतं की मुलाचं हित कशामध्ये आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मग लेकुराचं हित काय आहे हे फक्त त्या आईला समजतं. तसं माझं हित काय आहे ते फक्त भगवंताला कळणार, माझ्या सद्गुरूंना कळणार की माझं हित कशामध्ये आहे. मग आपण काय पण मागितलं ना, तो काय पण देत नाही. सद्गुरू आपल्याला लागेल ते देतो, आपण मागेल ते तो कधी देणार नाही. कारण तू काही मागशील, आपल्याला कुठं, आपण अज्ञानी आहे, आपल्याला कुठं कळते काय मागावं, बरोबर ना. म्हणून काय सांगितलंय पुढे, सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू,
तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. चिंता मात्र नाही म्हणे, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी, निक्काम्यासी न लगती. एकदा का सद्गुरू कृपा तुमच्या आमच्यावर झाल्यानंतर, तुमच्या आमच्या देहातल्या वासनाच बाजूला झाल्या. बघा, भगवंत प्राप्त झाल्यानंतर, सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर या विश्वामध्ये प्राप्त करून घेण्यासारखं काय उरतंय हो? काहीच उरत नाही. एकदा भगवत प्राप्ती झाल्यानंतर उरतंय काय? मग तिथं तो निष्कामी झाला, तिथं त्याला कामनाच राहिली नाही. मग कामनाच उरली नाही तर ज्याला कामना उरली नाही त्याच्यापुढे कामधेनू ठेवली, त्याला त्याचा काय उपयोग आहे? एखादा संन्याशी आहे आणि त्याच्या पुढे नवरी ठेवली की कर लग्न, त्याला काय उपयोग आहे त्याचा? तो म्हणतो मी संन्यास घेतलाय. तुम्ही स्वर्गातली अप्सरा जरी माझ्यासमोर आणून ठेवली तरी तिचा मला काय उपयोग आहे? तसं एकदा भगवंताची कृपा झाली, एकदा आपण सगळ्यातनं आपल्याला कळलं हे सगळं आसार आहे, तुझं नव्हे हे शरीर, तिथं इतरांचा कोण विचार आहे? हे शरीर पण तुझं नाही. बघा, वेळ येईल तेव्हा टाकून हे पण टाकून जायचंय. कारण पुढं दिलंय, सद्गुरू चिंता मात्र नाही म्हणी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी, निक्काम्यासी न लगती. मग बघा, जो निष्काम झालेला आहे, ज्याच्या मनामध्ये कामनाच राहिलेली नाही, त्याला त्याच्यापुढे कामधेनू ठेवली किंवा त्याला चिंतामणी दिला. चिंतामणी की तो चिंतामणी पण कल्पवृक्षासारखंच, की जे मनामध्ये तू चिंतशील ते तुला प्राप्त होणार, असा चिंतामणी जरी त्याला दिला हातामध्ये तर त्याला त्याचा काय उपयोग आहे? कारण त्याच्या मनामध्ये काहीच राहिली नाही ना चिंता. त्याची चिंता त्याने भगवंताजवळ दिली की भगवंत आता सगळी माझी काळजी तुलाच. पुढे काय सांगितलं? सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत. आता सद्गुरूंना लक्ष्मीवंत जर म्हटलं तर चालेल का? नाही. ती पण उपमा, लक्ष्मीची उपमा पण सद्गुरूंना लागू पडणार नाही. का लागू पडणार नाही? कारण सद्गुरूंचं म्हणो लक्ष्मीवंत तरी ती लक्ष्मी नाशिवंत. लक्ष्मी कशी आहे? नाशिवंत आहे. आज इथं उद्या तिथं, ती चंचल आहे. दुपारची सावली वैसा तरी निघून गेली, बरोबर ना? मग काय सांगितलंय? सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत तरी ती लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी. सद्गुरूंच्या दासाच्या दारामध्ये मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी आहे. मग ज्याच्याकडे मोक्षलक्ष्मी आहे, सद्गुरू कृपे ज्याच्याकडे मोक्षलक्ष्मी आहे, त्याला ही लक्ष्मी, द्वैतातली लक्ष्मी काय कामाची आहे? पैसा, अडका, धन, दौलत ही काय कामाची नाही हो. कारण त्याच्या दारामध्ये मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी आहे. पुढे सांगितलंय स्वर्गलोकीची इंद्रसंपत्ती. स्वर्गलोकीची इंद्रसंपत्ती जरी घेतली सद्गुरूंना उपमा देण्यासाठी, तरी पुढे काय सांगितलंय बघा, स्वर्गलोकीची इंद्रसंपत्ती हेही कालांतरी विटंबती. कालांतराने ती पण काय होणार आहे? विटंबणार आहे. बघा, आता जसं कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग आहेत. आता ह्या चार युगांमध्ये कृतयुग राहिलं का? नाही राहिलं. कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार युग पण गेलं, ही 3 युग गेली आणि आता कलियुग चालू आहे, म्हणजे ही 3 युग गेली. तर स्वर्गलोकीची इंद्रसंपत्ती काय राहणार आहे का? ती पण कालांतराने जाणारच आहे ना. आता पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त आयुष्य कृतयुगामध्ये होतं. कृतयुगाचं आयुष्य म्हणजे युगाचं आयुष्य सांगते, मनुष्याचं नाही. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं ते मी सांगत नाही, कृतयुगाचं आयुष्य सांगते. कृतयुगाचं आयुष्य होतं 17,28,000. सहस्र म्हणजे 1000, 1 सहस्र म्हणजे 1000, तसं 28 सहस्र म्हणजे 28,000, म्हणजे 17,28,000. पाहिजे तर तुम्ही मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढा. 17,28,000 हे कृतयुगाचं आयुष्य. त्यानंतर त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000. 12,96,000 म्हणजे रामाच्या युगाचं आयुष्य कृतयुगाचं. आणि द्वापार युगाचं, श्रीकृष्णाच्या युगाचं आयुष्य 8,64,000. 8,64,000 भगवान श्रीकृष्णाच्या युगाचं आयुष्य. आणि कलियुगाचं आयुष्य त्याच्याबरोबर निम्म 4,32,000. किती कलियुगाचं आयुष्य किती दाखवलं? सगळ्यात कमी 4,32,000. मग आता एवढी 3 युग गेली, मग कलियुगाचं आयुष्य तर सगळ्यात कमी आहे. हे काय राहणार आहे? हे पण जाणार आहे.
म्हणजे पाहायला गेलं तर हे एवढं आयुष्य, आणि ही चारही युग जरी चारही युगांचं कॅल्क्युलेट केलं, चारही युगांचं आयुष्य जर का आपण बघितलं तर हे 4 युगांचं आयुष्य किती आहे? 43,20,000 म्हणजे 43,20,000 या चारही युगांचं आयुष्य आहे. तर पुढं समर्थांनी सांगितलं की ऐसे अनंत युग होती, अनंत रचना होती जाते, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. अशा अनंत रचना होतील, अनंत युगे येतील जातील, पण परब्रह्माची अवस्था तिथं मात्र कुठला खंड होणार नाही. बघा, ही 4 युग आहेत ना, त्याच्याही पुढे जाऊन समर्थांनी सांगितलं की ही 4 युग जेव्हा सहस्र वेळा होतील, म्हणजे 4 युगांचं आयुष्य किती? 43,20,000. बघा ना दादा, 43,20,000 ही 4 युगांचं आयुष्य. पण अशी 4 युग जेव्हा 1,000 वेळा होतील, ऐशी चतुर्युग सहस्र, तेव्हा ब्रह्म याचा 1 दिवस. काय सांगितलंय बघा, अशी चतुर्युग सहस्र होतील, 1,000 होतील, म्हणजे अशी 4 युग 1,000 वेळा होतील, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आणि असे ब्रह्मदेवाचे सहस्र दिवस होतील तेव्हा विष्णूची 1 घटिका. आणि अशा विष्णूच्या सहस्र घटिका होतील तेव्हा शंकराचा 1 पळ. आणि असे शंकराचे 1000 पळ होतील, सहस्र पळ होतील, तेव्हा शक्तीचं अर्धपळ. आणि ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाते, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. म्हणजे असं चतुर्युग. आणि आपण ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे हे 4 युग सहस्र, 4 युग सहस्र. आणि आपण काय म्हणू की मी आता स्वर्गात जातो आणि स्वर्गातला 1 ब्रह्मदेवाचा 1 दिवस मी जगून येतो, परत येतो. आता ब्रह्मदेवाचा 1 दिवस तू स्वर्गात जाऊन जगून परत येणार, तेव्हा ही 4 युग सहस्र वेळा झालेली असणार, तेव्हा इथं आल्यावर तुला काय दिसणार? तू गेला ती अवस्था परत दिसणार आहे का? म्हणजे पाहायला गेलं तर आपलं आयुष्य तर किती आहे बघा. म्हणजे 4 युग सहस्र वेळा होतील तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस, म्हणजे आपलं आयुष्य किती, याच्यावरनं आपण विचार करा. म्हणून काय सांगितलं, सद्गुरू म्हणू लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचेद्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, ही काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची महती काळांतरी चळेना. म्हणून सद्गुरु कृपेची महती काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, भगवंताला अवतार घेऊन आल्यावर सुद्धा त्याला अवतार कार्य संपल्यानंतर त्याला देह ठेवून जावं लागतंय. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाशी एक सद्गुरुपद. अविनाशी काय दाखवलं? एक सद्गुरुपद अविनाशी दाखवलंय. पुढे काय सांगितलं, तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठाठीवी नचले येथे. त्याला उपमा काय द्यावी? नाशिवंत सृष्टी आघवी. सगळी सृष्टी काय आहे? नाशिवंत आहे. त्यामुळे सृष्टीतली कुठलीही गोष्ट त्या सद्गुरूंना उपमा देण्यासाठी लागू पडत नाही. म्हणून सद्गुरू वर्णवेना, हेगे हेची माझी वर्णना, अंतर्निष्ठाची या खुणा अंतर्निष्ठ जाणते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आधी पुरखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकिये, दृष्टांदृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो,
हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन समर्थ.